मांडलेलं आहे की ग्रामीण विकासासाठी जी गती मिळालेली आहे ती 73व्या घटनादुरुस्तीने झालेली आहे आणि संविधानिक अधिष्ठान देखील ग्रामीण विकासाला 73व्या घटनादुरुस्तीने मिळालेली आहे. त्यामुळे पंचायत समिती ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून नागरिकांच्या गरजांनुसार योजनांचे नियोजन अंमलबजावणी ही शक्य झालेली आहे आणि या संस्थाद्वारे ग्रामीण समाजाच्या समस्यांची अचूक ओळख पटवून त्यांच्या सहभागातून निर्णय प्रक्रियेतून पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण होत गेले. त्यामुळे ग्रामीण विकास प्रशासन ही केवळ धोरणात्मक बाब न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनलेली आहे. सामाजिक समता, आर्थिक सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार हे ग्रामीण विकास प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते. अनुसूचित जाती जमाती, महिला, भूमिहीन शेतकरी आणि इतर वंचित घटकांच्या विशेष योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले जात आहेत.